सध्या उन्हाचा पारा वाढत चाललेला आहे, म्हणून आपल्याला थंड खाण्याची आणि पिण्याची इच्छा होते. तुमच्या पुढे दिसतोय व्हिडिओमध्ये एक कुल्फीचा फोटो. ती कशी बनवायची हे जाणून घेऊयात आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर. या ठिकाणी मी घेतलेला आहे कॉफीचा 1 मग दूध. या दुधामध्ये आपल्याला 7 ते 8 कुल्फ्या होतात. लो मीडियम गॅसवर आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये मी घालते 1 टेबलस्पून दुधावरची साय, 1 टेबलस्पून मिल्क पावडर आणि 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर, जे की 1 चमचा दुधामध्ये मी मिक्स केलेलं होतं. तेही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. ही कुल्फी अतिशय झटपट बनते, पण सेट व्हायला वेळ लागतो आणि जास्त सामानही काही लागत नाही, बिघडण्याची शक्यताच नाही. हे दूध आता आपल्याला चांगलं आटवून घ्यायचं आहे, त्याचा थिकनेस वाढवायचा आहे. आणि यावेळेस गॅसची फ्लेम कधी मीडियम कधी लो ठेवून आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे. या ठिकाणी दुधाचा थिकनेस वाढलेला आहे. गॅस बंद करून घेते आणि हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवते. मी आज कुल्फी बनवते कॅरेमलाइज, त्यामुळं आपल्याला कॅरेमल बनवून घ्यायचं आहे. त्याआधी मी यामध्ये थोडासा पिस्ता, काजू आणि बदामाचं पावडर काढलेलं होतं आणि डेसिकेटेड कोकोनट आहे, हे घालून घेते. या दोन्हीही गोष्टी ऑप्शनल आहेत. आणि आता आपल्याला बनवून घ्यायचं आहे कॅरेमल. तर यासाठी मी घेतलेला आहे एक पॅन, तो गॅसवर ठेवलेला आहे. त्यामध्ये 3 टेबलस्पून आपल्याला साखर घालायची आहे आणि ही साखर आपल्याला मध्यम गॅसवर चांगली मेल्ट करून घ्यायची आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईकचं बटन नक्की दाबा. आणि तुम्ही लाईकचं बटन दाबलं की नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येतो. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि आपल्या आप्तस्वकीयांमध्ये, मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा. आता या ठिकाणी माझं कॅरेमलाइज बनवून झालेलं आहे. मी गॅस बंद केलेला आहे. चांगल्याच वाफा निघत आहेत आणि तुम्ही पाहू शकता थंड झालेलं जे कुल्फीचं बॅटर आहे त्यामध्ये आपण हे कॅरेमलाइज टाकलेलं आहे आणि चांगलं त्याला फेटून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं. मग एक कुल्फीचे मोल्ड घ्यायचे. मी या ठिकाणी कुल्फीचे मोल्ड घेतलेले आहेत. तर तुमच्याकडे मोल्ड नसतील तर आपण छोटे छोटे स्टीलचे ग्लास, स्टीलच्या वाट्याही घेऊ शकता किंवा यूज अँड थ्रोचे छोटेसे ग्लास असतात, त्यामध्ये देखील सेट करू शकता. पण त्यावेळेस आपण त्याचे झाकण पक्क लागलेलं असावं, कारण त्यामध्ये आईस क्यूब होऊ नयेत. हे पथ्य पाळणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आता मी हे एक शिल्लक असलेलं, माझ्याकडे ही हंडी होती छोटीशी वाडीलालची, ती घेतली, त्यामध्ये टाकलेलं आहे. आणि आपल्याला हे आता डीप फ्रीजमध्ये 9 ते 10 तासांसाठी ठेवायचं आहे. पण मला ही कुल्फी बनण्यासाठी जास्त वेळ लागलेला आहे, कारण मध्ये मध्ये लाईटने धोका दिलेला होता. आणि एकदाची कुल्फी माझी बनवून झालेली आहे आणि पाहूयात ती कशी होते, ते निघते की नाही ते सहज. वाव, काय मस्त झालेली आहे. म्हणूनच म्हणते व्हिडिओ पहा, बनवा ही कुल्फी आणि उद्या हातात कुल्फी आणि काढा की एक सेल्फी आणि कमेंट्स बॉक्समध्ये टाका.